जी मराठीच्या तुला पातेरेमध्ये सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची 3,500 कोटींची प्रॉपर्टी हडप करण्याचा विक्रांतचा प्लॅन झाला. ईशाला विश्वासात आणि प्रेमाचं नाटक करून तिच्याशी लग्नही केलं. ईशाने कंपनी जॉईन केल्यानंतर तिने कंपनीतील फ्रॉड शोधून काढला. हा फ्रॉड कोण करीत आहे याचा तिने शोध लावून राजेशची मदत घेतली. राजेशने ईशाला त्या फ्रॉड व्यक्तीचं नाव गजा पाटील आहे हे सांगितलं. हे नाव जेव्हा विक्रांत आणि झेंडेंना तिने सांगितलं तेव्हा विक्रांतने नवीन खेळ खेळायला सुरुवात केली. विक्रांतने ईशाला आपण हे सर्व प्रकरण हाताळू असं सांगितले, पण जोपर्यंत गजा पाटीलला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं तिने विक्रांतला सांगितले. त्यामुळे नाईलाजाने विक्रांतला खोटा गजा पाटील तिच्यासमोर हजर करावा लागला. गजा पाटलाचं सत्य आईसाहेबांना कळल्यावर आईसाहेब चक्कर येऊन पडल्या. गजा पाटील आणि विक्रांत या दोन्ही एकच व्यक्ती आहे हे ईशाला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याच वेळेस विक्रांतने तिथं येऊन हे बोलणं थांबवलं. आईसाहेबांनी हे सत्य ईशाला सांगू नये, एक सत्य सांगितले की अनेक सत्य उघड होतील असं बोलून त्यांचं तोंड गप्प केलं. दुसरीकडे परांजपे आणि सर्जेराव यांना गजा पाटील आणि विक्रांत हे दोन्ही एकच असले तरी हे ईशाला कळता कामा नये असं झेंडे त्यांना सांगतो. येणाऱ्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्जेराव हे ईशाने केलेल्या विनंतीमुळे तिला सांगतात की गजा पाटील म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला विक्रांतच आहे. ईशाला जेव्हा हे समजतं तेव्हा तिला धक्का बसतो की स्वतःच्या कंपनीमध्ये घोटाळा करणारा आपला नवराच आहे. तुम्हाला काय वाटतं, ईशा विक्रांतला माफ करेल की त्याच्या नात्याचा इथेच शेवट होईल? हे खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.